एक महाराष्ट्र, त्यामुळे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, अन्यथा राज्यातल्या महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी आपल्या गदा राज्य सरकारला परत करून मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्रातील कुस्तीवीरांकडून देण्यात आला आहे। हिंद केसरी दीनानाथ सिंह, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून कुस्तीपटूंनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे। कुस्ती संघटनांच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत आणि आता संघटनांचा वाद उफाळून आल्याने 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने एकच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना राज्यसभेवर घ्यावी अशी मागणी देखील समस्त कुस्तीपटूंची असल्याचे यावेळी हिंद केसरी दीनानाथ सिंह यांनी केली आहे। हाँ, हमारे मान्यवर आप सभी जनता समाज, महाराष्ट्र की जनता समाज ये समझदार समाज है, उनसे हमारी विनती है कि महाराष्ट्र एक तो एक ही महाराष्ट्र केसरी का स्पर्धा होना चाहिए। ऐसे बिहार से लेकर सभी जितने भी कुश्ती प्रेमी सबकी कहना एक ही है कि वन एक महाराष्ट्र तो एक महाराष्ट्र केसरी। यानी हम आपके माध्यम से यही चाहते हैं, हम भी हमारी आपसे विनती है, हम चाहते भी यही हैं कि केवल एक महाराष्ट्र केसरी का स्पर्धा होना चाहिए और ये दो चार होना ये ना उचित है, इसको उचित नहीं कहा जाएगा। और उसमें क्या होगा कि ह्या तर प्रश्न उभा राहते, खरं महाराष्ट्र केसरी कोण, पण ते खरं सांगायला कोणाला सवड आहे। उससे बेहतर है कि महाराष्ट्र शासन को या जनता को आप सबके माध्यम से हम आपसे ये विनती करेंगे कि एक महाराष्ट्र केसरी में एक ही महाराष्ट्र केसरी होना चाहिए, ये हमारी आपसे विनंती है। नहीं तो क्या रहेगा आपका डिसीजन, क्या करने वाला? आता या म्हातारपणी उपोषणाला बसवू नका, बस एवढंच आहे। हे सगळे आजारी माणसं आहेत, हे हाती नेऊन उपोषण बसवला तर शाहू महाराजची पुण्याई कुठेतरी कमी झाली अशी लोकांना वाटणार ना। अरे हम शाहू महाराज की नगरी में रहते हैं, अरे मेरा जन्म कहाँ, अरे कहाँ मेरा जन्म, कर्म भूमि कहाँ है, और तीसरी भूमि है मरण भूमि। हम भगवान से ही चाहेंगे कि कोल्हापूर में सुद्धा मरण येऊ द्या, आमच्या गावाकडे जायला नको, प्रेत सुद्धा जाऊ देणार नाही इथेच। तो आपसे विनंती है हमारी कि आप कुछ न कुछ करिए, तुमची ताकद वापरा ना आमच्यासाठी, थोडी तरी वापरा। आणि हे हत्ती नेऊन तो उपोषणाला बसवू नका, लोक हसतील की जरा हत्ती घेऊन आले कोल्हापूरतून मुंबईला उपोषणाला, मुंबईवाले सुद्धा चिडतील, गिरणी कामगार बंद झाले ना गिरणी, ते मग त्याला हत्ती कशाला उपोषण। हां जी बोला। आता राज्यात राजकीय नेत्यांच्या कुस्त्यांच्यामुळे तुमच्या कुस्त्या थांबायला लागल्या, आता ते लॉंग त्यांनी घातलं तर आम्ही लॉंग काढून घेऊ का, बंद करू काय आम्ही? मग ते त्यांनी ठरवू द्या ना की आम्ही लॉंग घालून आम्ही कुस्ती करतो, तुम्ही बंद करा, आम्ही बंद करतो, तुमची कुस्ती लागू द्या। पत्रांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी पार पडणार आहेत। म्हणजे खरं या कुस्ती खेळ प्रकार जो आहे आपला, त्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ चालू केलेला आहे या संघटनेनं, असं माझं एक प्रामाणिक मत आहे। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, शासनाने यात लक्ष घालून आज आम्हालासुद्धा आज संभ्रमावस्था तयार झाली की खरा कुठला महाराष्ट्र केसरी आणि खोटा आपण म्हणू शकत नाही, पण तोही कुस्ती करूनच झालेला आहे। पण यातला अधिकृत कुठला, आज शासनाच्या ज्या सुविधा मिळणार आहेत त्या कुठल्या महाराष्ट्र केसरीला मिळणार आहेत, हा मी एक कुस्तीगीर म्हणून पडलेला मलाही प्रश्न आहे। कारण 2022 पासून ही प्रथा चालू झालेली आहे की 2-2 महाराष्ट्र केसरी, 3-3 महाराष्ट्र केसरी। म्हणून लवकरात लवकर या मागणीचा विचार करून मी मागणी म्हणजे ज्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला कराव्या लागतात, उपोषण असेल, निवेदन असेल, ह्या गोष्टी गेल्या वर्षी केलेल्या आहेत। ह्या वर्षी मी डायरेक्ट आज आमच्या मार्गदर्शकांच्या सहमतीनं सरकारला एवढंच मागणी करतोय की ह्या 4 महाराष्ट्र केसरीची एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। अन्यथा आमच्या ज्या आम्हाला मानाच्या गदा मिळालेल्या आहेत सर्व महाराष्ट्र केसरींना, त्या आम्ही शासनाला परत माघारी जमा करण्यासाठी विनंती करणार आहोत। कारण जर सरकार जर ह्या गद्यांचा जर मान सन्मान राखत नसेल तर आम्हाला आमच्यासारख्या कुस्तीकरांची खरखरी आम्हाला एक दुर्दैव आम्ही समजतो। म्हणून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढून ह्या प्रश्न मार्गी सरकारनं लावला पाहिजे, नाहीतर अन्यथा सर्व महाराष्ट्रातले महाराष्ट्र केसरी असतील, कुस्ती शौकीन असतील, पैलवान असतील, सर्वजण आझाद मैदानाच्या दिशेने येणाऱ्या काही दिवसामध्ये उपोषणाला बसतील, ही माझा आता प्रामुख्याने आजची मागणी आहे माझी। जर शासनानं खरोखर ह्यावर जर तोडगा काढला नाही तर आमची स्वतःहून आम्ही स्वइच्छेने ह्या गदा आम्ही सरकारला परत करणार आहोत
की खरं ह्या गदेचा मान सन्मान राखण्याचं काम हे सरकारचं आहे, शासनाचं आहे, संघटनेचं नाही. संघटनेतनं आज 4 संघटना आहेत, उद्या मी माझी 5वी संघटना तयार करेन. पण शासनानं यात हस्तक्षेप करून अधिकृत संघटना जाहीर केली पाहिजे. तुम्ही मगाशी 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलं होतं, ते त्याबद्दल काय? माझं म्हणणं एवढंच आहे की एक पैलवान महाराष्ट्र केसरी तयार होत असताना ऐन उमेदीच्या काळातली सर्व शेतकरी कुटुंबातले पैलवान आहेत. ऐन उमेदीच्या काळातले 15-20 वर्ष खर्च करून जवळचे 50 ते 60 लाख रुपये खर्च करून तो त्या पदापर्यंत 100 पैलवान पोचतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो. मग त्या महाराष्ट्र केसरी होत असताना आज आपण जर अनेक स्पर्धा बघितल्या, कुठं तर गाड्या जाहीर होतात, कुठं रक्कम जाहीर होती, ती रक्कम पण दिली जात नाही त्या पैलवानाला. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सांगली ह्या सर्व संघटना असतील आणि शासनानं जर संमती दिली किंवा सर्वांच्या एकत्र येऊन जर सांगलीलाही जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची संधी जर मला आमच्या सर्व टीमला जर दिली तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मी आज जाहीर करतो. त्याच्या पाठीमागचं मी आता कारणही सांगितलेलं आहे आपल्याला. पण जाहीर होत असताना ही महाराष्ट्रामध्ये प्रथा चालू झाली पाहिजे. पुढच्या वर्षी जो महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार आहे त्यांनाही 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन मग ती स्पर्धा आयोजन केलं पाहिजे. अशी ही प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात सांगलीतून होईल. ह्या गोष्टीसाठी मी ही मागणी करतो आहे.